आज हिंदवी स्वराजसोबतच उठलेली, त्यामुळे तीही लवकर तयार झालेली होती, आंघोळ ब्रश वगैरे करून. मग तिलाही इथे नाश्ता दिला होता खाण्यासाठी. नाश्ता वगैरे झाल्यानंतर तिचा मी इथे घेतलेली होती चण्याची भाजी आणि चपाती बनवण्यासाठी, कारण हिंदवीला टिफिनमध्ये कंपल्सरी चपाती भाजीच म्हणजे द्यायला लागते. आणि स्वराजला मात्र मी नाश्त्याचे पदार्थ देते, कारण तो एवढ्या लवकर चपाती खात नाही आणि बोलतो मला देतही नको जाऊ चपाती, म्हणून कधीतरी देते मी त्याला चपातीही, कारण त्याच्याही शाळेमध्ये कंपल्सरी चपाती भाजीच आहे म्हणून. पण कधीतरी त्याला असं वाटतं थोडंसं नाश्त्याचे पदार्थ असावेत म्हणून तेही देते. तर आता इथे डायरेक्टली मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. इथे स्वराजचं चाललेलं किरकिर की बाबा माझे केस नका कापू, चेहरा पहा त्याने कसा केलेला, एकदम रडवेला झाला होता. त्याला वाटलं आता खरंच माझे केस कापणार. ॲक्च्युली केस कापायचेच होते त्याचे, कारण कानावर यायला लागलेत, त्याला सांगत होते ते कानावर यायला लागलेत, पण योगायोगाने सलूनमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे ते राहून गेलं. मग चला म्हटलं पुढे फेरफटका मारून येऊया. तर वाटेतच आम्हाला भाजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या, तर म्हटलं मग भाजी आणि फ्रूट्सही घेतले मुलांना. तसंच थोडंसं पुढे आल्यानंतर मग दूधही घ्यायचं होतं, तर इथे आम्ही सकस ब्रँडचं दूध घेतो, तर ते दूध वगैरे घेऊन झालं आणि निघालो घरी. घरी जाता जाता हिंदवीचं लक्ष गेलं ते जे गणपती मूर्तींचं स्टॉल आहे त्याच्याकडे. तर तिने गाडी थांबवायला लावली की पप्पा मला गणपतीच्या पाया पडायचं आहे वगैरे सांगून इथे गणपती घेतले. त्यानंतर गणपतीच्या पाया वगैरे पडायचं तिचं चाललेलं, तिला जो आवडेल त्या गणपतीच्या पाया पडायची आणि तिला हे घ्यायचं पप्पा ते घ्यायचं पप्पा असं चाललेलं होतं. ॲक्च्युअलमध्ये आम्ही मुंबईमध्ये गणपती बसवत नाही. आमचा गणपती जो असतो तो गावी असतो, गावच्या घरी म्हणजे एकत्रच असतो. तर आता तिला कसं बसं समजवलं. तिथून मग बाहेर आल्यानंतर इथे जे बाहेर गणपती मंदिर आहे तिथे दर्शन वगैरे घेतलं. इथे बाहेर आल्यानंतरही हिंदवीचं चाललेलं चला ना पप्पा आपण गणपती बाप्पा बुक करूया तिला. मग शेवटी यांनी तिची चप्पल वगैरे घातली, तिला म्हणले नाही चला आता जायचं आहे घरी वगैरे असं सांगून. तर असा झाला आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.